जय. समोर बघा जे काही आपण तळ पाहतो याला म्हटलं जातं गंगासागर तळ. गंगासागर तळ म्हटलं तर याची खोली 35 फूट आहे. 184 मीटर याचा घेरा आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले होते. त्याने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. राजांना अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यात. पाणी सोडताना गागाभट्टाने याच्यावर एक कविता रचली. ती कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आलेले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घरं नावत आहे ते गंगासागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12ही महिने पाणी याच्यामध्ये असतं. खालून येताना तुम्हाला पाईपलाईन दिसली असेल. मनात शंका ती खालून वरती पाणी येते नाहीये. रायगड किल्ल्यावरून खाली 2 गावांना पाणी पुरवठा होतं. एवढं मोठं पाणी रायगडावर. समोर या 2 उंच इमारती आहे त्याला विजयस्तंभ मोनोरे म्हणतात. हे मोनोरे एकावर एक त्यावेळेस 7 मजली होते. इलेक्ट्रिक सौर ऊर्जा हा प्रकार नव्हता. जर का आपल्या राजांनी एखादा गडकिल्ला स्वराज्यात निर्माण केला